मंडळी, बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाला सुरुवात झाली असून या नव्या पर्वामध्ये यामध्ये 16 स्पर्धकांनी भाग घेतला असून एका स्पर्धकाचं पहिल्याच आठवड्यात इव्हेक्शन झालं. दरम्यान सध्या बिग बॉसच्या घरात 2 गट झाले असून दोन्ही गटांमध्ये तुफान वाद आणि बाचाबाची होताना पाहायला मिळते. हे सारं काही पाहून प्रेक्षक मंडळी आणि कलाकार मंडळीसुद्धा यांच्याकडून यंदाच्या सीझनवर नाराजीचे सूर पसरलेले पाहायला मिळत आहेत. दरम्यान पहिल्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने सुद्धा बऱ्याच स्पर्धकांची चांगली शाळा घेतली आणि बऱ्याचशा स्पर्धकांची कानउघडणी सुद्धा केली. असं असलं तरी सलग दुसऱ्या आठवड्यातही स्पर्धक त्याच चुका करताना दिसतायत. अपशब्द, वाईट भाषाचा वापर ही स्पर्धक सर्रास करताना दिसतात. त्यामुळे हा शो कुटुंबासह घरी पाहावा की नाही असा प्रश्न देखील अनेकांनी उपस्थित केला आहे. आता यावरतीच प्रसिद्ध अभिनेता सौरभ चौगुले याने भाष्य केलं असून इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत सौरभने बिग बॉसमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषेवर आक्षेप घेतला आहे. तर सौरभने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की लायकी, भीक आणि घाणेरडी भाषा वापरली जाते. खरंच हा कुटुंबाबरोबर पाहिला जाणारा शो आहे का, असं म्हणत सौरभने आपला राग व्यक्त केला आहे. तर अभिनेता सौरभ चौगुले म्हणजेच बिग बॉस सीझन 5मधील स्पर्धक योगिता चव्हाण हिचा नवरा आहे. योगिता व सौरभ याने जीव माझा गुंतला या कलर्स मराठीवरील मालिकेत एकत्र काम केलं होतं. 4 महिन्यापूर्वीच या दोघांचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. तर सौरभच्या या पोस्टबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.